विमानात बसल्यानंतर प्रवाशांना थंड हवेऐवजी अक्षरशः उकाड्याच्या झळा सोसाव्या लागल्या। घामाने प्रवासी चिंब झाले, काहींना श्वास घेण्यासही त्रास झाला आणि परिस्थिती इतकी बिघडली की प्रवाशांनी थेट विमान उड्डाणालाच नकार दिला। दिल्लीहून पुण्याकडे जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात नेमकं काय घडलं? अजिबात एसी चालू नाही तरी ते पळवायला लागले। देखा ही नहीं है यार, बिना उसके देख के आप चेकिंग करायला। दिल्लीहून पुण्याकडे जाणारं स्पाइसजेटचं विमान प्रवास सुरू होण्याआधीच या विमानातील प्रवाशांसाठी हा अनुभव अक्षरशः त्रासदायक ठरला। विमानात प्रवासी बसल्यानंतर काही वेळातच केबिनमधील तापमान वाढू लागलं। विमानातील एसी यंत्रणेत बिघाड झाल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे। हळूहळू परिस्थिती इतकी गंभीर झाली की विमानातील अनेक प्रवासी घामाने अक्षरशः भिजून गेले। लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच या उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागला। काही प्रवाशांनी तर श्वास घेण्यासही त्रास होत असल्याचं सांगितलं। अरे यार लोग मर रहा है। अबे दरवाजा तो खोल, वो आने देना पहले। ये मर जाएंगे लोग। अबे दरवाजा खोलो। विशेष म्हणजे प्रवाशांची ही अवस्था असतानाही विमानाला रनवेच्या दिशेने नेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र विमानातील परिस्थिती पाहून प्रवाशांचा संताप अनावर झाला। प्रवाशांनी आरडाओरड करत विमान उड्डाणाला विरोध केला। अशा परिस्थितीत विमान उडवू नका अशी भूमिका घेत प्रवाशांनी विमानातून प्रवास करण्यास नकार दिला। 100हून अधिक प्रवाशांनी उड्डाणास विरोध केल्याचं विविध वृत्तांमध्ये सांगण्यात आलं आहे। या गोंधळादरम्यान कॅप्टन आणि संबंधित कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र काही प्रवाशांनी कर्मचाऱ्यांकडून अरेरावी आणि धमकावल्याचा आरोप केला आहे। दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात आल्यानंतर विमान पुन्हा बेवर आणण्यात आलं आणि त्यानंतर विमानातील तांत्रिक बिघाड तपासण्यात आल्याचं समोर आलं आहे। या संपूर्ण घटनेमुळे विमानाच्या देखभाल व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत, कारण विमान उड्डाणापूर्वीच केबिनमध्ये प्रवाशांना एवढ्या तीव्र उकाड्याचा सामना करावा लागला, तर अशा परिस्थितीत रनवेपर्यंत नेण्याची गरजच का भासली? प्रवाशांचा सुरक्षेचा आणि सोयीचा प्रश्न निर्माण झाल्यानंतरच विमान पुन्हा बेवर आणावं लागलं। स्पाइसजेटच्या अधिकृत वेळापत्रकानुसार SG-105 ही दिल्ली पुणे सेवा आहे। या घटनेचा व्हिडिओ आणि प्रवाशांच्या तक्रारी सोशल मीडियावर समोर आल्यानंतर विमान कंपनीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहे। विमान प्रवासात तांत्रिक बिघाड होणं नवीन नाही, पण बिघाडाची चिन्ह असतानाही प्रवाशांना अशा परिस्थितीत विमानात ठेवण्यात आलं होतं का? आणि प्रवाशांनी विरोध केल्यानंतरच विमान पुन्हा बेवर का आणावं लागलं? या प्रश्नांची उत्तरं आता स्पाइसजेट आणि संबंधित विमानतळ प्रशासनाकडून मिळणं महत्त्वाचं ठरणार आहे।